या ठिकाणी सन्माननीय बरेचसे भजनी श्रोते आणि या जोगेश्वरीमध्ये अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी आलेले आहेत। माझी फारशी ओळख नाही, परंतु सन्माननीय सुनीलजी कदम बुवा यांचं आमचं मैत्रीपूर्व नातं आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सतीश सावंत बुवा, नंदकिशोर कांदे बुवा, अनेक मान्यवर ह्या ठिकाणी आहेत। त्यांना ह्या ठिकाणी आले असतील तर मी आमंत्रित करतो। आणि बुवा खूप सुंदर, म्हणजे गणेश जांभळेंचं वक्तृत्व म्हणजे ऐकण्यासारखं होतं आणि मी त्याची मजा घेतली। आणि प्रत्येक विषयाची पटवणी त्यांच्याकडूनच मिळते, कारण व्यक्तीची भाषा शैलीवरती आता भजन राहील। जर बुवा गायन सुंदर असेल आणि त्याचं बोलणं नसेल तर त्या बुवाचा निभाव सुद्धा लागत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली। परंतु अनेक नामवंत भजनी बुवांची जर तुम्ही भजन पूर्वीपासून पाहिजे पारंपरिक, कारण माझ्या बाऱ्या आज या युट्यूब वाल्यांना मानलं पाहिजे की असा युट्यूब वाले दोन मला समोरती भेटले। माझ्या ज्या बाऱ्या व्हायच्या त्या रायगडमध्ये युट्यूब तर सोडा, साठी ट्यूबलाईट म्हणजे साऊंड यो आज जो भेटला इको, तो सुद्धा आमचा आहे। म्हणून बुवा आमच्या घसा नाटावरती जाताना त्याचं कारण ते आहे, कारण आम्हाला पटीमध्ये भजन करायची सवय झाली आहे आणि त्या सवयवरती भजन करून आम्ही आता बोलतो मी चांगलाच आता बोलणार, कारण तुम्हाला सोडणार नाही। प्रत्येक गोष्टीची निशाणी केली पाहिजे की नाही। म्हणजे दादाने सांगितलं आता मगाशी की आता या ठिकाणी बक्षीस झाली, पहिली बक्षीस घेऊया, आता ते विसरतो म्हणून सन्माननीय निखिल राणे ना, निखिलचे राणे या भुवांकडून रोख 100 रुपये देणगी या ठिकाणी आलेले आहे। त्याचप्रमाणे मागाशी इसवलकर बंधूंकडून आमच्या दोन्ही वाचकांसाठी रोख 50-50 रुपयाची देणगी दिलेली। एकदा जोरदार टाळ्या आमच्या वाचकांसाठी झाले पाहिजे, कारण माझ्याकडे साथीला आहे बघा। मी आगरी असलो, रायगडमधून असलो तर माझ्या साथीला आज गेली 12-15 वर्ष आदित्य साठम बुवा आमचे एक सिंधुदुर्गचा कलावंत माझ्या साथीला आहे आणि यांना घेऊन मी अनेक बाऱ्या सुनील कदम बुवा खरोखरच एक नामवंत भजनी बुवा या जोगेश्वरी मधून आणि सन्माननीय गोपीनाथजी बागवे यांचे विद्यार्थी आहेत ते मला वाटतं। आणि खरोखरच हा बरोबर ना, सतीश सावंत सुद्धा गोपीनाथ बुवांचे आणि या ठिकाणी खरोखर त्यांनी या कार्यक्रमासाठी रोज आम्हा भाजप मंडळाला 100 रुपये दिलेले, मंडळ आभारी आहे। सन्माननीय युट्यूब वाले योगेश सुर्वे, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या लावायच्या बुवा। पण फक्त ते काय असं उलटा सुलटा तुला म्हणू का, रोज 100 रुपये देणगी आले। शेवटीला दीपक चव्हाणचा हा ब्रँड आहे आणि तो त्याच्यामध्ये ताणामध्ये, कारण मला वाटतं गणेश जांभळे आपलं योग्य आहे की हरियाण बुवांचे एक तटस्थ विद्यार्थी आहेत की मला वाटतं कोणी कार्यक्रम देऊ नाही देऊ, पण ऍडव्हान्स मध्ये बुकिंग ह्या बुवांची असते। आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण अख्ख्या सिंधुदुर्गामध्ये जबरदस्त भजनाचे कार्यक्रम करणारी बुवा। आणि मला सांगतात तुम्ही 4 दिवस रत्नागिरी घ्यावा, हा आमचा पुटका नाही देणार, कारण हा कोण पुटका नाही देणार, मी देईन बाबा, बघा ना मी देईन, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी कार्यक्रम देणार आहे ना बुवा। आमच्या रायगडमध्ये गणेश जयंतीपर्यंत आता म्हणजे बुकिंग झालं, पण 4-5 तरी कार्यक्रमाचे कॉल येतील, त्यात एखादा तरी कार्यक्रम देईल। मी सुनील कदम बुवाला 2-3 वेळा फोन केलेला, मला वाटतं कदम बुवा सांगतील की मी मला जर कोणी सुचवलं तर मी फोन करतो, त्यांचं नाव सुचवलं तर नाव सुचवतो, ठराविक बुवा आहे। आता आपण तेवढा सुरामधला बुवा नाही, एक वेळ थोकपट्टीतला बुवा भरला तरी चालेल बुवा, आणि सुरामध्ये बुवा आहेत म्हणजे आपल्याला एवढे तुच्छ मानतात ना, आई शप्पथ सांगते बुवा, पण त्यांच्या उरावरच आपण बसतो। ही पण क्वालिटी आहे, काय नाही, सूर पण लावणारा पाहिजे आणि धूर पण काढणारा पाहिजे, आणि सुरात धूर मिसळला तर खरी जीवनाची मजा आहे। बुवा म्हणाले ना मागाशी, शेजारी भाजी दिली होती आणि ती वाढली आणि ह्याने जाऊन बुवानी सांगितला म्हणून वावा केली, म्हणून याचा मी काय ऐकत नाही। यो किती एवढा चांगला असेल तुम्ही पण ऐकून का लक्षात ठेवा, आपल्या घरात भरणं होणार उद्या या बाय हा सांगतो, म्हणजे बायकोची नुसती तारीफ करायची गंमत होता बुवा, तारीफ बिरीफ नाही करायची, बायको तिका व्यवस्थित रचनात विचारात करून तिच्याशी वागायचं। आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले, आवाज कमी झाला का बघा ना, असा एक राजा होऊन गेला, कायदा नव्हता,
कलम नव्हता तरी सुखी होती प्रजा, कायदा नव्हता कलम नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा. आणि आता मुंबईमध्ये आमचा भजन करणं सुद्धा म्हणजे हे आहे, पण पूर्वी ज्यावेळी मुघलांचं राज्य होतं संत महांतांना भजन करायला मिळायची नाही, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर पारा देऊन कीर्तन करायची. आणि या कीर्तनातून या माध्यमातूनच आज ही प्रगती झाली आणि आमचा हा महाराष्ट्र संपूर्ण एक नंबरला ठेवणारा आमचा तो छत्रपती शिवाजी राजा आहे. आता बुवा म्हणाले मागाशी की राजकारण्याने सकाळी गेला आणि संध्याकाळी मिटवला. बुवा आता काय कळत लागले माणसांना, धन 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 करून जीव काढतात. म्हणजे हा सगळा जो बाजार झालाय तो पैसा कमवण्यासाठी झालाय, तुमच्याकडे बघण्यासाठी नाही. कारण बघा ना, असा एकच राजा होऊन गेला, त्यांनी 300च्या वरती किल्ले गड किल्ले बांधले, परंतु एका ठिकाणी सुद्धा नाव नाही लिहिलं. आणि आमचा संडास जरी बांधला ना बुवा, औशीचं नाव पण लिहतो, त्याच्यावरच्या नेत्याचं पण नाव लिहतो आणि दिवस काढतो. म्हणून लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या चरणी लागायचं आणि ही कार्यक्रमाला सुरुवात करतो मंडळी. ऐका बुवा, बुवाने मस्त सांगितलं मगाशी. आता ही 100ची नोट आहे, माका त्या दिवशी फोन करून सांगला नागती तुमका माहिती आहे का 100च्या नोटीचो कलर जांभलो का? हा म्हणता माका मोदी साहेबांनी फोन केला होता की 100ची नवीन नोट काढता, कलर कुठला देऊ. माझं नाव जांभले होता, मी जांभला कलर द्यायला सांगला. आणि ते 2000 नोटीचा लाल कलर होता, तो काय लाला होता की काय रे? असो, चांगले आहेत आमचे बुवा जोडीवाले. आणि मी लिमिट शेमिट मध्ये बोलतो, कारण मला एक वक्तृत्व करण्याची म्हणजे असं अनैतिक बोलणं म्हणजे बुवा टाळतो मी, कारण का मजा आहे, हरिभजनाची मजा घ्यायची असते. काय वाईट आहे का भजन? सांगा तुम्ही एवढे चांगले रसिक आहात, एवढे चांगले सुंदर आहे आणि भजनाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. बुवा आमच्या तर आहेतच जोडीला, म्हणजे ते रात घालवणार, कारण या ईश्वरकर भुवनच्या वरती आता आपण जायचं आहे. कारण ह्या जे बारी मिळाली मला ह्या जोगेश्वरीमध्ये, कुठला बुवा कार्यक्रम देईल का नाही ते, पण आज बघा ना, एक बारी केली आणि बाप कसा असावा ना बुवा. लक्षात ठेवा, रवींद्र ईश्वरकर बुवा, देवेंद्र ईश्वरकर भजन करतात ना तेव्हा कोरसला बसतात. एक नामवंत बुवा कोरसला बसतात आणि कोरस जसा हा युट्यूब वरती पाहिलेला आम्ही चित्र आहे, लक्षात घ्या. म्हणून बापाची जागा कोणच घेऊ शकत नाही जगात, बापाची जागा. आणि ज्याने बापाला टोकला आणि रोखला त्याला ह्या दुनियेमध्ये जगून सुद्धा काय फायदा नाही. म्हणून एकदा जोरदार टाळ्या ईश्वरकर भुवांसाठी झाल्या पाहिजे आणि त्यांच्या परिवारासाठी. चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या आडी म्हणाली. हा थांबा ऐका, कारण बरेचसे लोक आमची बैठकी माध्यमातली आहेत, बैठकीला जातात सद्गुरूचरणी. आणि मी सुद्धा बैठकीचा दास आहे. माझ्या घरात 23 वर्षापूर्वी अधिष्ठान आलं आणि त्याच्यानंतर हे भजन चालू झालं मंडळी. मी अशाच चालीमध्ये 500 रुपयाची रूम मी भाड्याने राहत होतो. आज माझे 2 फ्लॅट आहेत, 1 रूम आहे. म्हणजे मी व्यक्तिगत आज भुवांचा एक माणूस कोणतरी गावाला आला होता माझ्या ऑफिसमध्ये आणि भुवा तुझं नाव भांड्या, धोंड्या नाही भांड्या. त्यांनी माका सांगितलं भांड्या बरोबर आहे, ते माका माहित नाही भांड्या म्हणजे जांभले भुवन बरोबर आहे. म्हणजे बघा ना, कारण किती पैसा अडका कमवला तरी सर्वसामान्य राहायचा आणि या मराठी माणसाची ही संस्कृती जपण्यासाठी आपण आलो. चिततीत चर्चा तुमची हो भुवा, नावाला तुमच्या आडी म्हणाली. म्हणून भुवा हो जांभले बुवा, बुवा ओंकार आडेवळे, बुवा राजेंद्र पवार बुवा, 26/12/2013. हो हो हो, शिवटेडी या ठिकाणी हा दोघांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. बुवा आर्टिका ना, ओंकार आडेवळेकर, बुवा संजय पवार बुवा यांचा या ठिकाणी. खरोखर आमचे संजय पवार बुवा एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप मोलाचे माणसं आणि खूप चांगला स्वच्छ स्वभावाचा माणूस. 2 बुवांचं नाव घेतलं जातं भांडूमध्ये, अरविंद नागती आणि संजय पवार बुवा. कारण कुणाशी बुवा आपण वाद करत नाही, आपल्याला भानगडीत पडायचं नाही. हे आमच्या आडीपिकरी भुवांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यांच्या बारीला आमच्या या सोमवारी मी प्रसादित भजन मंडळाच्या सोबत एक छोटं मार्मिक गजल ह्या ठिकाणी घेतोय. छोटीशी रचना केली मी.
कारण या ठिकाणी भजनाचे माध्यम उभं केले ते ईश्वरकर भुवाचं नाव या संपूर्ण भजन क्षेत्रामध्ये आहे आणि त्या ठिकाणी आम्हा दोन भुवाना या ठिकाणी भजनाला ओ जिथं तिथं चर्चा तुमची हो भुवा नावाला तुमच्या डिमांड आली ओ जांभळे भुवा ओ जांभळे भुवा इथं गर्व सोडून जावा मुखातून राम नाम नारायण झाला पाहिजे कारण किती जोक मारले कितीही बतावणी केली तरी आपला सूर धूर सुटला नाही पाहिजे आणि भजनाचं माध्यम सोडलं नाही पाहिजे ज्यांनी चुकी केली त्यांनी काही त्यांना मगाशी तुम्ही सांगितलं बुवा चांगलं सांगितलं सगळे माध्यमाचे उतरले कारण समाज प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे या भजनातून आणि समाज प्रबोधन नाही केलं तर लोक थांबणार आहेत आपलं गायन ऐकायला कधीच थांबणार कारण भजनी लोक खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे बघा ऐका जिथं तिथं चर्चा तुमची हो भुवा नावाला तुमच्या डिमांड आली जिथं तिथं चर्चा तुमची हो भुवा नावाला तुमच्या डिमांड आली आता मला सांगत होते की भुवा चार पोरं असली की त्याला राशन फ्री असा कुठं सांगितलं सांग पहिला चार पोरं त्याला राशन फ्री अरे साखर मिळत होती ती सुद्धा बंद झाली पहिला आमचा रेड कलरचा रेशनिंग कार्ड होता ना बुवा तो सफेदवर आणून ठेवलाय फक्त नाव नोंदी किती पोरा झाली ती सांगायची हा आणि किती तुझ्या खात्यात पैसा येतात म्हणून आधार कार्ड दिलाय हा शांताबाई घेणार ना आता ऐका ना सिटी वाजली गाडी सुटली सिटी वाजली गाडी सुटली पदरले जानवर आवडली जाते मी त्यालाच आवडली जाते मी त्यालाच तुझ्या गरबडाला आता मी मारलं गाणी लावायला गेलो तो बरंच लावणार आपण परंतु बघा ना भजनामध्ये अशी सुद्धा करवणूक झाली पाहिजे शांत शांत गेली चालू गेली आता कुणाचं नाव शांत गेली चालू गेली आता कुणाचं नाव आला बाबूराम आता आला बाबूराम कारण या भजनी ठेक्यातून भुवा अनेक गाण्यांची परंपरा तुम्ही दाखवलीच परंतु भजन करणारे भुवा सुद्धा चेंज होत चालले आता मगाशी म्हणाले भुवा की रॅशन फ्री ठेवले काय मिळणार नाही बुवा लक्षात ठेवा ते अच्छे दिन येणारे ते पण येणार नाही हा 15 लाख सारखा शांता बॅगी तिथे इथं काही शांत असते तर आपल्याला झोरणार बुवा तू भाव गलीतनं पळून जाशील पण माझी हालत करा पडणार ह्या गजर कोल्या मला माहित नाही हा दामले धावणार त्याच्यावरती मी धावणार हा त्याचा सदरो चालू हा माझं वाईट आहे तो दिसताना पण नाही आणि मी त्याच्यानं अजून चालू हा सदरो वाईट झालं तर शांताबाई मला खोट्यान मारताला तू राहशील बाजूला कारण प्रत्येकाला ह्या धर्तीवरती गर्व आहे आणि गर्वाची मजा प्रत्येक जण घेतो बुवा सांगत होते की पैसा आला तर पैशाने माणसाचा वाटा लावतो बरोबर आहे बुवा मगाशी बुवा म्हणाले ना चष्मा लावायचा तो चष्मा घेण्यासाठी सुद्धा पैसा लागता बुवा
आणि एकदा चष्म्याने घेतला, कोण 300चा घेतला तरी त्याच्यात 30 दिसता, 200चा घेतला तरी 30 दिसता. बुवा एकनाथ पेडुलकर शांताबाईसाठी 500 रुपये आलो. नाही तुम्ही द्या बाबा, त्यांना द्यायचा. श्याम पौरोजी यांच्याकडून रोख शांताबाईसाठी 500 रुपये. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर म्हणजे अशी लोक पाहिजे, कारण ही बक्षीस लावण्याची ताकद सुद्धा निर्माण झाली पाहिजे. आणि बुवा जांभली नोट नाही आहे, लक्षात ठेवा. ही जांभल्यांची नाही, अरविंद नागतींची नोट आहे. बघा चष्मा पण आहे. हो बुवा, चष्मा म्हणजे बघा ना, आदरणीय बापूजी या ठिकाणी. आणि एकदा जोरदार माझ्या मित्रासाठी झालं पाहिजे. शांताबाई करता करता माता खुश करून टाकलं, कारण मी बाबूराव घेतला. शांताबाई घ्यायच्या आहे, बाकी आहे बुवा. 500 रुपये देणगी आलेले म्हणतात. हा शांताबाई या ठिकाणी. विवाह पांडुरकर आणि त्रिशा देवेंद्र इसवलकर यांच्याकडून रोख 50 रुपयाची मोलाची बक्षीस आलेले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी बरीचशी लोक आलेले. सन्माननीय आमचे BMC मध्ये एक उत्तुंग प्रकारे आमच्या गावचे लेखपाल म्हणून काम करणारे जयंतजी गाणेकर या ठिकाणी आहेत. त्याचमध्ये नेव्ही ऑफिसमध्ये ही दोन्ही बंधू अक्षय गाणेकर, खरोखर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे या जोगेश्वरी विभागातील मनसेचे कार्यकर्ते निलेश नागते या ठिकाणी आहेत. यांचं सुद्धा आमच्या भजन मंडळाकडून स्वागत करतो. त्याचप्रमाणे अनेक नामवंत या ठिकाणी आहेत. आणि खरोखर या भजनाला अनेकदा शांताबाई झाली पाहिजे. काय घ्यावा शांताबाईनं? शांत गेली चालू गेली आता गुणाचं नाव, शांत गेली चालू गेली आता गुणाचं नाव. आला बाबूराव, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला, पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारोला. म्हणाले की 4 पोरं होती त्याला राशन फ्री होती. बुवा तुम्ही मगाशी सांगितलं ना, पण खरं सांगतो, त्याला 4 हात त्याका काय ती बरी आहे. माका 2 हात, तुमका 2 हात. आता तू मी बघता स्टॅटस कधी कधी. आणि काय रे गाण्या बरी ऐका, म्हणजे एक त्याची ती व्हिडिओ मी बघता ना. हो पौलेकर भाऊ बघा इकडे बघा, ही शांताबाई बघा तुम्ही. शांताबाई बघा, नाही वाजवत आहे, गाण्याची महाल आहे गाण्याची. बरी हा होताय लक्षात ठेवा. तुमचा तो मी रील पाहिलेला रील यो असाच घेता. वा ती वाजवा त्यांना ऐकून दे. आता का आहे तो भजन दाखवतोय त्यांना. यो असाच घेता आणि स्वतःलाच गाण्याची माल म्हणता. हे गाण्या तू कुठे आहेस, तुझी गाण्याची आयटम बोलतात. म्हणजे हो तुम्ही बघा. नाही त्यांनी बघा डोक्यात हात मारला. गाण्याची आयटम कुठे, म्हणजे त्यांनी स्वतःची त्याची रील निर्माण केले. नको मग काय आता चिकनी चमेली लावू मग नाही. बरं मग आता तोच आहे म्हणून शांताबाई नको आपण हो शेट मध्ये जाऊया, कारण आमचे शेठ म्हणून ओंकार आणि शेठचा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. कारण बघा ना वय मानाने आणि सुंदर अशी त्यांना शरीरदृष्टी दिली बुवा. आता तुम्ही चष्मा लावून आलो, मगाशी चष्म्यावर सांगितलं त्यांनी लय. ओंकार बुवा अरे वा, खरोखर सतीश सावंत बुवा आहेत. मला जाताना सतीश सावंत बुवांचा नंबर देऊन जा. आज गोपीनाथची बागवी बुवांना फोन केलेला आणि ते तिकडे असंच काम आहे बुवा. कसं असतं सगळ्यांची मैत्री करायची असते. तर बघा म्हणजे बुवानी मगाशी सांगितलं 4 पोरं असली ते काय रॅशन फ्री मोदी साहेबांनी ठेवले. बरोबर बुवा. हा आणि ज्याचा नाही त्यांना काय रे बुवा.
गोवांच्या आत्या या ठिकाणी समोर बसलेली आहे. त्या आत्यांसाठी पण एक दिवशी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गागन आत्याबाई काय खरं नाही, आमच्याकडे सगळं नाव तुम्हीच ठेवलं असेल ना यांचा. हा आमच्याकडे बारचं नाव आत्याबाईकडे ठेवायला लागतो. बटर शेप पण शेप लावा 500 रुपये तुमचा द्या. म्हणजे तर ज्याला 4 पोरं आण त्याला म्हणता रॅशन फ्री. पण एखाद्याला कोण नाही तो बिचारा किती विचार करता. आणि एका सोसायटीमध्ये ऐका ना आमच्या तिकडे झालेली घटना. हा चाय वाटून घ्यावं तुम्ही. हा हा तर आमच्याकडे एखादा कोणच पोरं नव्हती आणि गणेश भुवन सारखा वेगळे दिवशी एक महाराज त्या सोसायटीमध्ये आले आणि बाईला म्हणलं बाई भिक्षा दे. तिचा कोण पोरबाल नव्हता. ती आधी उदास चेरीने आणि आल्याने रेशन मध्ये ती रेशन पण नव्हती बुवा, काहीतरी कडधान्य होते ते घेतले आणि महाराजांना दिशा द्यायला गेली. महाराजांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिला आणि म्हणाले काय बाई एवढी चेहरा उदास काय. तो ते काय सांगू, लग्न करून 10 वर्षे झाली आणि 10 वर्षामध्ये माका एक कोण झील झालो नाही. हा त्यांका देऊ नका आधी माकाच द्यावा. म्हणजे त्यांका द्यायचं म्हणजे तो खुश होता ना माझ्यावरती. आणि बरी ती जांभल्याचीच नोट दिली तुम्ही जांभल्या करायची. त्याका 30 द्यावा, माका ती मागाशी दिली 30 द्या. हा बरोबर. तर ती म्हणता कोण माझ्या वंशाला दिवास नाही. तो महाराज म्हणाला काय हरकत नाही भाई 500 रुपये द्यावा असे मी जाऊन कैलासावरती दिव लावताय आणि तुमच्या वंशाला दिव होऊन जाईल. महाराज गेले 10 वर्षे झाले. 10 वर्षानंतर पुन्हा महाराज त्या सोसायटीमध्ये आले आणि बाईला आवाज दिला बाई भिक्षा हार. असा बोलल्याबरोबर 10 पोरं घराघर आली बुवा. ती 4 नव्हती आणि ती शेजारणीची नेती ना पहिल्याची होती ना ती पण नव्हती. 10 पोरं फटाफट आल्याबरोबर महाराज म्हणाला अरे बाप रे होते 10 झाली. तू बोलते हो मग तुमचा घरवाला कुठं आहे. तू बोलते काय सांगू महाराज तुम्ही जो 500 रुपये घेऊन दिवा लावायला कैलासावर गेले ना ते हिजवण्यासाठी ते गेले. म्हणजे अशी परिस्थिती आहे बुवा. 4 पोरं असो 2 पोरं असो 2 जरी असली तरी तो सुखिया. आता 2 तो ना आता एकावर जेका पोरगा पाहिजे. आणि खरं सांगतोय पोरासाठी लोक मरताना आता मका 2 मुली आहेत बुवा. आणि हा बघा माझा नातू आहे. मगाशी म्हणालात ना तुम्ही त्या काय 12 होते. आमच्या आजास ना आमच्या चोत्यांका भरून मी 35वा आहे. किती 35वा. म्हणून हा एवढा मोठा नातू आहे माका. म्हणजे तुका विचार करा बारीची याड केलीच पाहिजे बुवांची. या ठिकाणी खरोखर सिद्धेश्वर दत्त पंत मंदिर श्री दत्त जन्मोत्सव या ठिकाणी सन्माननीय आमचे डोंबिवलीचे सुप्रसिद्ध भजनी बुवा संजयजी पवार सर आणि आमच्या जोगेश्वरीचे शान खरोखरच श्री गुरुवर्य श्रीमान सतीश सावंत यांचे शिष्य बुवा श्री ओमकार आडवीकर परवा या ठिकाणी दत्त जयंतीला दिनांक 26 तारखेला जोरदार डबेलबारीचा कार्यक्रम होणार आहे बरोबर ना. तर एकदा दोन्ही बुवांसाठी जोरदार टाळ्या होत्या आणि खरोखर बुवा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आमच्या दोन्ही बुवांकडून. आणि असंच कार्यक्रम रंगवा. सन्माननीय सुनील कदम बुवा इकडे या. तर बघा ना अशी परिस्थिती आहे. चर्चा तुमची होणारी आवाजा तुमच्या जिमानारी. चर्चा तुमची होणारी आवाजा तुमच्या जिमानारी. गर्व सोडून प्रत्येकाने गायला पाहिजे. गर्व सोडून ह्या ठिकाणी भजनामध्ये तल्लीन झालं पाहिजे. तुम्ही जे आता ही सोसायटीची लोक या ठिकाणी हरिभजनामध्ये रात्रीचे जवळजवळ 12:30 वाजायला आले आणि मन तृप्त करून आमचं भजन ऐकता. आमच्या भजनामध्ये मिळणार काय तुम्हाला काय मिळणार नाही पण आम्हाला पुण्याही लागेल. कारण तुम्ही जे श्रवण करता हरिभजन त्याची पुण्याही तुम्हाला तर मिळणार आहे. पण आमच्या दोघांचं नाव या जोगेश्वरी विभागामध्ये तरुण जाणार गणेश आंबले बुवांचं नाव चांगलं असतं. मी आता हल्ली मुंबईमध्ये माझ्या दीपक चव्हाण बुवानंतर प्रयत्न करते म्हणून ऐका. सर्वांनी फुगलाई रावण सर्वांनी फुगलाई रावण लंकेचे
होळीला जेवायला ताट बसायला पाठ सोन्याचा होता तरी ते काय एका नारीचा मोह झाला बुवा. म्हणून चष्मानी बघायचा नाही बाईला. हा चष्मानी बघितल्यानंतर काय होता पुढे ऐका बुवा. बाबा आहे त्यांचं वय झालं आणि मागा सांगितलं आणि तुमचा पण लागलाय. तर बघा ना या रामाची गत काय होती. 4.25 लाख नातू होते आणि 80 लाख नुसते त्याचे पंतू होते. तरी सुद्धा सुखी नव्हता तो आणि सीतेमाईला अपहरण करून त्यांनी आणलं घरामध्ये. आणि बघा ना हनुमंत स्वारीने मगाशी म्हणलं दास्य भक्तीमधून हनुमंताने ज्यावेळी लंका जाळली त्यावेळी रामाच्या अनेक बायका बुवा झोपल्या होत्या मगाशी. त्यांच्या पदराला सुद्धा पाय लागून दिला नाही आणि ती लंका झाली म्हणून काय गर्वाने फुललाय रावण लंकेचे झाले रावण त्याच्या लंकेचे झाले रावण. शंभर पोरं हो धृतराष्ट्राला 100 पोरं हो धृतराष्ट्राला कोणी नाही राहिला नावाला त्याचा कोणी नाही राहिला नावाला. हो बुवा बघा 100 पोराचा बाप होता धृतराष्ट्र. चंद्रा पण घेणार बरोबर चंद्रावरती जायचं घेणार सर्व घेणार. चंद्रा पण सोडणार नाही. पण बघा ना 100 पोरांचा बाप होता धृतराष्ट्र होता आणि तो बुवा आणला होता. लवकर चष्मा पण नाही लागला त्याचा. जन्माला आला तेव्हा आणला होता कारण तो आंधळा गाव होता. आता तलाची नालाकडे पण होणार. काय बोलशील. हा म्हणजे बघा ना बोली भाषा असते. बुवांचा त्या दिवशी किस्सा सांगतात. एसी ट्रेन आले ना एसी ट्रेन तर बुवा दादर स्टेशनला उभे होते आणि 1 2 3 एसी ट्रेन आल्या. बाजूला भैया उभा होता. बुवाने भैयाला विचारला ये एसी ट्रेन क्या होता है. भैया बोला साहब अंदर जाने के बाद ठंडा होता है. झामले बुआ म्हणता काय म्हणतास अंदर जाने के बाद ठंडा होता है तो घर पे जाने के बाद गर्म होता है कि नहीं. झामले बुआ काढला कधी कधी आले बघा येऊन दे ऐका चंद्र लावणार अंदर जाने के बाद ठंडा होता है. जामले बुआ म्हणाले ते का गरम घर में जाने के बाद गरम होता है कि नहीं होता है. बुआ तो म्हणता भैया गरम होएगा लेकिन घर में जाने के बाद शेगडी होना म्हणता है. 500 रुपये देणगी आलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी नाव काय जत्रा गाण्यासाठी चंद्रा लावणार मी. थांबा जरा माझा हात घेऊन दे. 500 रुपयासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा जांभळे करताना पांढऱ्या लागल्या बाबा खतलं. आता थंड काय गरम सगळाच वाट लावणार. आणि माझ्या सदैव चिविलकर आमचे नातू भूमिक लागतील खरोखरच म्हणजे हल्लेली 3री डबल बारी आहे. पण काही म्हणा बापसाक भजनाचा नाद नाही. आवश्यक भजन माहिती नाही. आज जास्त ढुंगार मारून झोपता भजन आल्यावर. पण नातू भजना आलाय म्हणजे बुवा बघा ना बरं तुमचं चष्मा त्याचा चष्मा सेम आहे. बघा त्याच्याकडे बघा तुम्ही हा क्वालिटी सिवा नाही क्वालिटी नाही त्याच्या काचा मोठा डोलं बारीक आहे. मग तो कुठच्या चष्म्यात बघत असाल तुम्ही विचार करा. काय बाबा विषय काढलाच म्हणून काढला. तर ऐका 100 पोरे होतो धृतराष्ट्राला आणला असून त्याला 100 झाली बुवा. आपल्या उड्या डोळ्याने आपण 2च काढले. मग हा नाही काय झालं तुला 100 काढायला. म्हणतो रात्रीची लाईट बंद करायची. मला सांगत होता तो बुवा लाईट बीट बंद करून नाही हो सुखाने राहायचा. बायको किती असली तरी रातचं पाय मारायचं असलं ना तुला दुखत असलं ना तर लोकांसमोर मल. रातचं खय पाय दाबतच ना खय पाय दाबतात त्याचा नियमच नाही. लाईट घालून विषय सांगू का म्हणजे सांगला म्हणून मी बोलताय नाही तरी बोलत होतो सगळ्यांका पटा ह्या काय सांगणार झाला भाजनामध्ये म्हणून मी शास्त्र आधारित चाललोय ना. हा म्हणून बायकांचा पाय बायकाऊ लाईट घालून म्हणून घेऊ नका. काय करायचं तो दुखत असला आजारी असली तो हा असा पण म्हणत असेल त्याचा भयचा मला म्हणजे आमच्याकडे धन्ना आणि म्हणणं एकच हो.
वय वय हा आता त्या हळदीला बघा त्यांनी इथे लागले असं तुमच्याकडे घटी लावली होती हा वय 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 म्हणजे हा वया वया वळणार ना हा तुमच्याकडे खय हय खय गय फय आमच्याकडे वाबा ह आईलास क खलास जेवलास आणि म्हातारीत काय बोलतात ढोकरी आपल्याकडे आज एक बोलतात आमच्याकडे ढोकरी बोलतात आणि म्हाताऱ्या ढोकऱ्या आय एम ढोकऱ्या यू आर ढोकऱ्या तर भोकऱ्या म्हणजे आमले भो बोलले पेटवा म्हणून पेटवत आमच्या ना विषय म्हणणं आहे आणि एकदा जोरदार टाळे ह्या भुवांसाठी झाले पाहिजे तो अंदा 500 रुपये आलं तुम्ही सगळे 500 लावा सकाळी 7 वाजता तरी झालं इसवलकर भोवा मानगावच्या बारीची आठवण झाली पाहिजे 7 वाजता म्हणे हा पाणी आलं तरी चालेल मगाशी चुचुंदरी आले पाणी आलं तर काय झालं लावून आलं इकडं लगेच थांबले भुवांची इकडं चुचुंदरी आली तर म्हणतं माझी बहीण आली अरुण भुवाची मावशी आली असाच झाला बाबा बायको जोर भांडण झाला म्हणून आणि गाडव चालला होता त्याका सांगते बायको म्हणता बघ तुझा भावकीतला माणूस चाललाय गाडव थोडे टायमान गाडवी ना आली म्हणते बघ तुझे नातेवाईक झाले हो बोलते तुमची हाऊसच आहे नाही असा जमाना आहे आता कलियुगाचा म्हणून ऐका मंडळी शंभर पोरांच्या हो धुतराष्ट्राला कोणी नाही 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 नावाला कोणी नाही नाही नावाला त्याचा कोणी नाही नाही नावाला हो शंभर पोरांचा धुतराष्ट्र बाप आणला का होता मंडळी कारण 1400 वर्षापूर्वी त्यांनी एक पाप केलं होतं एका जंगलाला वनवा पेटवला होता हरण मारण्यासाठी आणि त्या वनव्यामध्ये एक नागिन होती आणि त्या नागिनीला 100 पोरं होती नागाची पिल्ल आणि ती पिल्ल त्या वनव्यामध्ये चालली गेली आणि त्या 1400 वर्षापूर्वीचा त्या नागिनीने फूक मारली होती त्या दुसऱ्याच्या डोळ्यांकडे आणि त्याच्यामुळे त्याला ते अंधत्व तिथून आलं होतं आणि तिने सांगितली होती चंद्रा घेणार फक्त हा इजला गाणं नाही ऐकलं माहिती इजला कसा तर ऐका मी तो 2 मिनिटं थांबा मी तो गाणं काढतो जरा मोबाईल युट्यूब वाले देतील ना माझा पटकन तुम्ही सेंड करा माझा पटकन आणि त्याच्या जागा भुवाला चंद्र सांगला पण त्याला चंद्री पण नाही भेटली आणि चंद्र पण नाही भेटला रातभर शोधत राहिला युट्यूबला येणार घेणार मी सुरामध्ये मी आहे काही टेन्शन घेऊ नका काही ना काहीतरी घोटाता पण बघा ना 1400 वर्षापूर्वी त्या दुष्काळाला शाप दिला होता की तू अंधा होशील आणि तुझी सुद्धा पोरं अशी मारली जाणार या रणांगणामध्ये म्हणून ही 100 कौरव त्या ठिकाणी मारले गेले बुवा म्हणून गर्व केला नसताना तर आज ह्या ठिकाणी आपण पण सुद्धा हे 2 पोरं 100 पोरं काढली असते 100 पोरं त्या हो कोणी नाही तुमची हो झाली नावाला तुमची हो झाली नावाला तुमची कोली बघा ना मंडळी पाप कर्म करी वाला कोली आणि बघा ना पुढे कशी पाप करायची बुवा जो येईल आडवा हे त्याला मारायचा आणि त्याच्याकडून लुटून पैसा पाणी धन दौलत घेऊन आपल्या घरात बायकोच्या घरीमध्ये 7 राजन मांडले होते त्या 7 राजनामध्ये तो भरत होता आणि 7 राजन भरल्यानंतर बघा ना एक दिवशी पापाचा घडा बोलता गेला आला चंद्रगाणा हा चंद्रगाणा आला म्हणजे आला थांबला इजला कसा सांगा सख्या साजना
लुक लुक नाच दिवा म्हणला चाल पण नाही माहिती का करेन तुम्ही घ्या होश पापे कर्मकारी वाला कोणी नाही राहिला हो बघा पाप कर्म करायचा वाला कोणी पण त्याचा कोणच वाली राहिला नाही जेव्हा नारद सॉरी ऍक्च्युअली सद्गुरू सॉरी त्या वाला कोणीला मार्गात आडवे झाले आणि म्हणाले बुवा एवढे लोकांना मारतात एवढ्या लोकांना मारल्यानंतर तू काय तो हा पैसा पाणी धन दौलत जो काही चोरून येतोस आणि घरात ठेवतो पण आज तुझ्या घरवाल्याने विचार तुका साथीला आहेत का बुवा कारण घरवाले जर साथीला असले ना तर तुका खरोखरच या केलेल्या कर्माची सजा मी देणार नाही कारण बघा ना 100 पोरं असताना सुद्धा तो वाडा कोणी नव्हता पण धृतराष्ट्र होता पण 4 पोरांचा बाप तो वाडा कोणी होता आणि त्याची घरामध्ये सुद्धा एक घरवाली होती आणि त्या घरवालीचं असं होतं बघा ना किती घरवाली चांगली होती बुवा आज सुद्धा आपण जो पैसा जमून घेतो पाप कर्माने पण ती घरवाली बघा आपली घरवाली असली तर म्हणता चांगला आहे पण दुसऱ्याची घरवाली असली ती सुद्धा म्हणा आणलेत न बरा झाला आज हा हार करीन उद्या तो हार करीन पण वाल्या कोळीची पत्नी बघा ना ज्यावेळी नारद स्वामींनी त्यांना सांगितलं की जावा बुवा आणि एकदा आपल्या घरात जाऊन विचारा की आपण जी ही धन दौलत पैसा जो जमवतो त्याच्यामध्ये ह्या होणाऱ्या पापाच्या वाट्यामध्ये तू हास का नाही पोरांना सुद्धा विचारा वाड्या कोळी जेव्हा विचारायला गेला घरी तेव्हा घरामध्ये गेल्यानंतर बघा ना बायको त्यांनी विचारला हो म्हणता आई आज म्हणतो एक जण माका रुमटे डोक्याचा भेटलाय गणेश जांभळे भुवांसारखा आणि त्यांनी माका अडवलाय सांगलाय माका मारायचा तो मार पण पहिला आधी हेच सांग हा सगळा जो पैसा पाणी तुला जे हे दागिने घेतले बायकोनो ऐका बायको किती चांगली पाहिजे बुवा सांगत होता पाय चपायला बायको पाहिजे म्हणजे ती चांगली बायको तशी नाही पाहिजे आपल्याला नवऱ्याला सगुण निरागार आणि सद्गुरू चरणी लागणारा मिळाल्या कष्टामध्ये कुणाचा वाईट न बघणारा आणि उलट्या चष्म्याने न मागणारा नवरा अशी शिक्षण देणारी बायको म्हणजे ती खरी बायको बुवा लक्षात ठेवा आणि ती नवऱ्याला म्हणाली हा जो काय तो पैसा मारून धरून कमवतोस त्याच्या पाप्याच्या मी वाटेकरी होणार नाही आणि बघा ना जेव्हा ती बायको जर त्या वाड्या कोणीला तशी जर म्हणाली नसती आता आपली घरातली अशी म्हणजे 50,000 चालेल ठेवा हुशाकला ठेवा दुसऱ्या दिवशी बरी त्यांचे डबे पण वेगवेगळे वरच्या माल्यावर एक डबा खालच्या माल्यावर टाकला कारण आता सगळा पैसा किरण चव्हाण क्या बात है किरण शिटू बुवा किरण चव्हाण बुवा आमचे सन्माननीय खरोखर माझे गुरु माऊलींचे चिरंजीव आणि ज्यांना मी म्हणजे खरोखरच मला वाटतं 3 वर्षाचा असल्यापासून खरोखर या कला क्षेत्रामध्ये ज्यांनी म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी ज्यांनी पकवाजावरती भुवांचं भजन वाजवलं ते आमचे सन्माननीय आदरणीय माझ्या अनेक डबलबारे त्यांनी वाजवलेल्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आता कसं असतं बघा भुवांची विद्या मुलगे म्हणजे माझ्या त्या गुरुचरणी आहेत ते त्यांचं ह्या ठिकाणी आमच्या सोमदादेवी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने एकदा जोरदार स्वागत करतं किरण चव्हाण बुवांना विनंती आहे की या ठिकाणी यावं आणि त्यांनी खरोखरच आणि सर्वांना एक आग्रहाचं आमंत्रण बुवा तुम्ही बुवा कैलासवासी दीपक चव्हाण बुवांचं येत्या 24 तारखेला 24 डिसेंबरला आमच्या 24 तारखेला वर्ष म्हणजे पुण्यस्मरण दिवस त्या ठिकाणी साजरा होत आहे सन्माननीय श्रीद्रुक बुवांची आणि दळवी भुवांची डबलबारीचा सामना आम्ही ठेवलेला आमच्याच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी चान्स दिलाय कारण आमच्या शिष्टमंडळाचा असा झाला की आपल्याच विद्यार्थ्यांना आपण मोठे करूया कारण एकेकाला चान्स देऊ आम्ही आता डबलबारी करतोच आमचे जांभळे भुवा करतात आम्ही करतो पण खरोखर चांगली संकल्पना त्या ठिकाणी मागली आणि सर्व भुवांना या जोगेश्वरीतील सर्व भुवांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो एकदा जोरदार टाळ्या आमच्या किरण भुवांसाठी होऊन जाऊ द्या कारण त्यांच्या आशीर्वादाने काय म्हणा आमच्या भुवांच्या आशीर्वादाने मी हे भजन करतो आणि ह्या भजनाचं माध्यम असं टिकून नव्हतं कारण भुवा किती बोलले एकामेकाला तरी दीपक चव्हाण भुवांचा आमचा सल्ला होता की तुमचं गायन जर भुवा चांगलं नसेल तर तुम्ही भजन करू नका आणि गायनाकडे तुम्ही खूप लक्ष ठेवा
गायन जर चांगलं असेल तर तुम्हाला उद्या कोणी हसत बक्षीस देईल. आज बघा ना, काही नसताना ओळख नसताना सुद्धा आमच्या बुवाने या ठिकाणी मला 200-500 रुपये देणगी दिली. म्हणजे त्यांना चंद्रा गाणं पाहिजे बरोबर आहे, पण आमचा अभ्यास कसा चंद्रा फांद्रावरती नाही. आम्ही पडलो रायगडचे. रायगडमध्ये अशा चंद्रा फांद्रा लावत बसले का सांगणार ह्यांका माहिती आहे. ठीक आहे, बंद करून पंचरत्नांची आठवण काशीराम परब बुवांचं गाणं आहे, ऐका. काशीराम परब बुवा, काशीराम परब. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, त्या कोकणात हो. आणि आमचं दीपक चव्हाण भाऊ ऐका. मुंबईच्या या रक्षण करण्या, मुंबईच्या या रक्षण करण्या, किरीटाची होती पंचरत्न म्हणजे पांचाळ भुवांचं, त्याचप्रमाणे चंद्रकांत कदम भुवांचे. अशी काय अजावर गाणी झाली आणि त्याला तोड नाही. कोकणीची बाबी म्हणा, वामन खोटकर बुवा म्हणा, पंचरत्नच अशीच नाही, अनेक नामवंत भजनी बुवा योगदान देऊन गेले. आमच्या भुवांचं अजून एक गाणं होतं, त्यावेळी मी आलो होतो मुंबईला, मिल मजदुरांसाठी काढलेलं ते गाणं होतं. बऱ्याचशा बाऱ्या त्याने हे गावलं. जाऊ नको रे कोकण्या, जाऊ नको रे कोकण्या, आता कधी मुंबईला वैभवशाली तुझी मुंबई गेली लयाला, वैभवशाली तुझी मुंबई गेली लयाला, वैभवशाली तुझी मुंबई गेली लयाला. आम्ही आपल्या घराघरावरती गाणं काढलं होतं, ते ऐका. माझं माझं म्हणून सार संपूर्ण, माझं माझं म्हणून सार संपूर्ण. गजर भुवांची आमच्या झाली आजरामर, आणि खरोखरच त्यातलं एक स्त्री भुवन हात्यावरती गजर होतं. आई शपथ सांगतो, अशी रचना कोणी केलीच नसेल अशी आयुष्यभरात ते माझ्या आठवणीत सांगतो. मुलगी आहे म्हणून करता गर्भात खून, मुलगी आहे म्हणून करता गर्भात खून, असं करून चालायचं नाही आणि बाई विना पंचरत्नांची आठवण दिली भुवानी. खरोखरच तुमच्यामुळे माझ्या गुरूंचे स्मरण मला झालं. कारण काही म्हटलं तरी गुरु ज्यांचा गुरु आणि मला सरळ सांगतोय, चव्हाण बुवा ज्या दिवशी म्हणजे मरणोत्तर म्हणजे देव आज्ञा झाली त्याच्या 2 दिवस अगोदर कोरोनाच्या काळात सुद्धा किरण भुवांना माहिती आहे, पहिल्या ज्या शिष्याला आवाज दिला सर, किरणनं सांगलं मला फक्त नागतीला बोलवा, मला नागतीशी बोलायचं. जवळजवळ 1 तास हातात घालून बोलले माझ्याशी. आणि खरोखरच जे आशीर्वाद बुवा दिले आज हे सुरू लागतात ना, ते त्यांचा आशीर्वाद आहे. मला मी भीत नाही, समोर ती बुवा कोण आहे, किती डेंजर आहे. जातो पेटी घेऊन लोक, तुम्ही आम्ही या सुराला सुद्धा किंमत देतात, पेटवतो मी चांगले.
परंतु जिथं माणसं चांगली, जिथे बुवा चांगला, तिथे चांगल्या पद्धतीने भजन करण्याची सवय सुद्धा ठेवली आहे. आणि खरोखरच तुम्ही बुवा, तुमची बारी आहे. जोडीला मस्त बुवा आहेत आमचे संजय पवार. तुम्ही पण अशा पद्धतीनेच बारी करा, कारण ही जोगेश्वरी म्हणजे कैलासवासी चंद्रकांत कदमांचा हा बोले किल्ला आहे. अनेक नामवंत बुवा या ठिकाणी करून घे गुरुनाथाची. आणि त्यांचा मी ही 4थी पिढी आहे. अरविंद नागती पहिले म्हणजे आमचे कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, दुसरे आमचे काशीराम परब बुवा, तिसरे दीपक चव्हाण बुवा, आणि हा 4था म्हणजे ही नातवंड आम्ही त्यांची, म्हणजे पंतू म्हणायला काही हरकत नाही. आणि ही ठेवा आहे. हा जर आपण असा भजन नाही केला ना तो अजरामर होणार नाही. माका बारी पेटवल्यावर पण भेटत नाही. भजन चांगला मजबूत आहे म्हणून बारी भेटतं. पेटवण्याची कामं खरोखरच केलीच पाहिजे, कारण आजकाल लोक थांबणार नाहीत. पण तुमच्या लोकांना सगळ्यांना खरोखरच एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण ही रसिक मायबाप सेना जी सुरुवातीपासून आहे. आणि गणेश जांभळे बुवा तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे त्यांना खतखतून हसवणार, पण माका काय वाईट बोलणार नाही. आणि मी सुद्धा त्या वाईट बोलणार नाही. नाही तर बुवा काय रे तू रे मोरे, हे बुवा आपल्याला करायचंच नाही. आणि कारण का माहितीये, लोक अशी म्हणतात चांगले गाणारे असतात ते. आता बुवा तुम्हाला माहिती पडेल पुढे पुढे तुम्ही राहणार येणार तेव्हा चांगले गाणारे म्हणतात. सुनील कदम बुवा आहेत, त्यांना अनुभव आहे. एखादा चांगला असला तर तो का असा काय सांगतो, हे तुला गाता येत नाही. आपण बोललो एकामेकाला नाही बोलू शकत, कारण आम्हाला आमच्या गुरूंची तशी आज्ञा आहे, शिक्षण आहे, त्या लेवलनी बोलतात. नाही तो काय तो नागती बुवा आणि काय तो जांभळे बुवा. म्हणून एकदा जोरदार टाळ्या तुम्ही जो भजन श्रवण करतात त्यांच्यासाठी झालं पाहिजे. आणि आलेल्या आमच्या किरणच्या संपूर्ण शिक्षकांसाठी पण झालं. पापा कर्मकारी मला कोणी, पापा कर्मकारी मला कोणी, पापा कर्मकारी मला कोणी. कोणी नाही जाता होता वारी, कोणी नाही जाता होता वारी, कोणी नाही जाता होता वारी, कोणी नाही जाता होता वारी. मला मला म्हणता करून गेला हो. बघा एवढा कर्माने फुगला होता आणि कर्म तरी ते झाला होता वाला कोणी. राम म्हणाय सांगला तरी जमला नाही बुवा. हा, कारण ते काय मास्तर चांगला नव्हता. आमच्या गणेश जांभळे बुवांचा तो सांगतो शाळेमध्ये. आता ते एवढे बोलतात. मग अशी म्हणाली ना हळदीची पिट्टी काढली ना, हळदी बनलं तर माहिती नाही पडला काय खाता तो मास्तर. बरोबर ना बुवा. शाळेचे मास्तर होते, सरीला घेऊन गेले हँका. आणि गणे एकदम हुशार पोरगा ना, त्याला जवळ ठेवला. आणि बाकी पोरांका सगळ्या जंगलात मिळत राहणार फिरूक लागले. ह्यो जमला आणि गणेश जांभळे बुवांका घेऊन तो बरोबर पाण्याच्या ढावावरती गेले मास्तर. काय गणेश जांभळे त्यांना ढोकलले का माहित नाही. मास्तरचं पाय सरकलो आणि नेमकं जाऊन त्या टप्प्यात खाली ढावात पडले. आता पडल्याबरोबर मास्तरांना पवाय घेत नाही, ते अगदी कुठल्या खाऊ लागले. आता ह्यो बिचारा पवणार होतो, पण त्यांना वाचवला पाहिजे ना. आणि अंगात तो शर्ट काढलो आणि असा फिरवला. अरे पोरानो घरात चला, घरात चला, उद्या सुट्टी. हा मास्तर डुबूक लागला. बरोबर ना. म्हणजे बघा असे सुद्धा विद्यार्थी असतात. आता तो सांगणार बघा सांगत होता पोरींची कल काढूचे व्हाया म्हणून. काढणार ना, वय गेला भाऊ. आता 45 झाली. तुम्ही एवढा अंदाज चांगला लावलास ना. कुठला पंचांग बघत होतास माझ्याबद्दल. शपथ मानला पाहिजे. 45 वय, पण वाटतो मला 25 मधला होत. बोल नाही काय. अरे 25 मधलाच पाहता मी. बघ तो, बघ तो कुठने असा, हे बघ. आणि ह्यो नातो असा, पण मी आहे ना बारका कसा म्हणून नाही का. मला मला म्हणता मरून गेला, रामाचे रामायण लिहून गेला. मला मला म्हणता मरून गेला, भीमाचे रामायण लिहून गेला. हो बघा, रामायण घराच्या अगोदर वाल्मिकी ऋषीच्या वाला कॉलेज झाले सद्गुरूचंदी लागल्यानंतर. कारण त्याला माहिती पडलं काही गर्व करून ह्या लोकांना मारायचं नाही आणि मारामारी करून काय फायदा नाही. म्हणून ते नारदाने सांगलेला मारा मारा महाराष्ट्र म्हणता मुखातो राम शब्द आला. आणि ह्या ठिकाणी हा रामायण ग्रंथ त्यांनी वाल्मिकी ऋषीने लिहिला गेला. म्हणून तर ही खरी मजा. म्हणून ऐका बुवा, चर्चा तुमची हो बुवा, नावाला तुमच्या दिमानारी. चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या दिमानारी.
अनंतेचा तो दाता 64 कलांचा तो विधाता सांगे देवाला काय कमी होती बुवा सगळ्या विद्याच्या देव देवतांना सुद्धा तो आवडून धरायचा असा चांग देवाचा वाद होता पण बघा ना ज्यावेळी संन्याशाची पोरं ज्ञानेश्वर मुक्ताबाई एकनाथ म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही 4 मुलं ज्यावेळी येऊन परमार्थ लोकांना सांगू लागले आणि या सगळ्या बाडव्यांवरती ती झड जाऊ लागले म्हणून त्या बाडव्यांनी ते चांगदेवाकडे कंप्लेंट केली म्हणून तो चांगदेव कसा आला बघा मागावर बसून आले चांगदेव मागावर बसून आले चांगदेव मागावर बसून आले चांगदेव निर्जीव सुंदर चालविणारे निर्जीव सुंदर चालविणारे निर्जीव सुंदर चालविणारे लाड बुवा या सोडून रोग 50 रुपयाची दिली गेलेली मंडळ आभारी आहे बरोबर एकदा जोरदार टाळ्या लाड साहेबांकडे झाल्या निर्जीव भिंत चालवी ज्ञानदेव निर्जीव भिंत चालवी ज्ञानदेव निर्जीव भिंत चालविली ज्ञाने कारण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या संपूर्ण प्रजाती जयेश लाड जयेश याणेकर आमचे सन्माननीय आमच्या गावचे रहिवासी आणि ह्या जोगेश्वर विभागामध्ये त्यांचं वास्तव्य आहे एकदा जोरदार टाळी आमच्या मित्रांसाठी यांकडून रोख 100 रुपये दिलेले मंडळ आभारी कारण बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रात्रभर अशी कीर्तनं आणि अशी भजनं व्हायची पण तरी सुद्धा तिचे बडवे होते हो बुवा तुमच्या आमच्यासारखे म्हणजे बडवे म्हणजे असे उपद्रव मारणारे कारण हरी नामाची गोळी न सोडता भगवंत कुठे आहे ते उत्कृष्टपणे सांगणारे परंतु बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी आज ह्या ठिकाणी जर आपल्याला त्या संतांना संरक्षण नाही दिलं असतं तर आज ह्या ठिकाणी आपल्याला ही अशी भजनं करायची आपल्याकडे माध्यम नाही भेटलं असतं आणि ह्या माध्यमातून आज बघा ना यशवंतकर भुवांच्या घरी या ठिकाणी खूप मोलाचं बक्षीस आहे माझ्यासाठी आणि मला अभिमान आहे की भुवानी आशीर्वादच दिलेत मला आणि त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी माझा कार्यक्रम चांगला होतो आणि आज आशीर्वाद देण्यासाठी पहिल्यांदा किरण माझ्या पहिल्या बारीसाठी आला हे माझ्या मोठं भाग्यच आहे आज माझ्या भुवांची मला आठवण खूप येते कारण मी आज सुद्धा भुवानी सांगितलंय की माझा दुसरा मुलगा होता तो नागती मला माहिती आहे त्या दिवशी सुद्धा मी संभाषण केलं किरण माझ्या पुढे बोलत नाही कधी मी जर म्हणून किरण इथे थांब तो थांबतो आणि खरोखर ही नातं असंच राहू दे आणि आम्हा दोन्ही भुवांसाठी किरण भुवांकडून हे रोख 100 रुपये दिले आलेले आणि खरोखर किरण तुला एकदा पुन्हा आमच्या या कार्यक्रमाबद्दल आल्याबद्दल कारण असा पर्पज वाजवायचा आता आमचे वाजपेयी आहेत 12 वर्षापासून गाठ बांधलेली आहे त्याच्यामुळे पहिला प्रथम आमचा नियम आहे कारण किरण पण म्हणतो तुमच्याकडे जे आहे त्याला कारण त्यांना बरेचसे विद्यार्थी आहेत बरीचशी कामं असतात बरेच प्रोग्राम असतात आणि मुवांचा वारसा आता चालवणारी आमची पिंकीताई एकदा जोरदार टाळ्या आमच्या पिंकीताईसाठी कारण चव्हाण मुवांची गायकी आणि भजन जिवंत ह्या 2 मुलांनी ठेवलंय आणि तेच आमचा साधन आहे म्हणून सर्वांना स्मरून सांगतो कितीही मोठं झालं बुवा या कलेमध्ये गर्व करायचा नाही आपला सूर ताल आता या ठिकाणी बघा ना चांगले बुवा उपस्थित आहेत सुनील कदम बुवा आहेत उद्या कुठेतरी फोन करून बोलतील की नागरिक बुवानी भजन चांगलं केलं पण बोलणं काय तो कमी असत गणेश जांभळेकरच्या पण भजनाची परंपरा सोडायची नाही होय का मी आता 100 गाणी लावलीच ती चंद्रा मित्रासारखी पण नाही आमच्या बुवानी सांगितलं नियमात चालायचं नाही 20-20 का होईना मग रायगडमध्ये बुवा अशी बारी केली ना आयुष्य सांगते लोक डोक्यावर घेतात कारण ती पाहिलेली आहे भजन मागावर बसून आले चांगदेव मागावर बसून आले चांगदेव मागावर बसून आले चांगदेव निर्जीव भिंत चालवी ज्ञानदेव निर्जीव भिंत चालवी पडव्याने बुडवली संतांची गाथा पडव्याने बुडवली संतांची गाथा पडव्याने बुडवली संतांची गाथा पडव्याने बुडवली हो बघा पडव्याने बुडवली संतांची गाथा बुवा हे गजर मी लिहिलं कारण गुरु माऊली मला रात्री 1 वाजता घरी बोलवायची रचना केल्यानंतर नागती हे फक्त ऐका हे ऐका ह्याच्यात काय वाटते तुमका म्हणजे एवढा आणि माका खरं सांगते
मला क्लासला कधी दुपारी बोलवलं नाही. 12च्या नंतर नागती यायचा, त्या मोरीत जायचा ना आवाज साफ करायचा. हो हे शिक्षण होतं. मोरीत जायचा ना तिथून वळणायला सांगायचे, म्हणून हा कसा ताट आहे. कारण चव्हाण भावांचा आमचा आवाज जाग्यावर सूर दाबलाच तर माणूस थांबला पाहिजे असा आवाज होता. म्हणून एकदा जोरदार माझ्या टाळ्या माझ्या चव्हाण उडवली सुताची घाटा, वैकुंठवासी झाला तुझा आता. हो बघा वैकुंठवासी तुका झाला आता. एवढी परमात्माची भक्ती होती, एवढी चांगलं भजन होती. बुवा साऊंड सर्व्हिस नव्हता, पकवास पण नव्हते. ढोलकी नाल चिंचवाली ढोलकी होऊन भजन केली. रात्रभर त्या कीर्तनामध्ये संपूर्ण लोक रंगत होते. तुकाराम महाराजांनी आज हे अभंग लिहिले नसते ना बुवा, अशी म्हणाला तर तुम्ही हा सत्यनारायण जर ईश्वर भुवानी घातला नसताना तर आज आपल्या भजनाला कोणी किंमत नसते. कारण आपण भजनी बुवा म्हणून किती मोठं झालो तरी लक्षात ठेवा, याला काही सुपारी काय दिली ना तर घरातच रियाज करावा लागतं ना, घरातच राहावं लागतं. म्हणून आपला गर्व करायचा नाही. तुमची आमची चांगली मैत्री आहे. खरोखरच तुम्ही जो श्रवण केला हरी भजनाचा थोडा इकडे तिकडे होते, पण काय हरकत नाही. आपला भजन असाच चालवायचा बुवा. तुम्ही चांगली बारी पेटवा, कारण बराच वेळ झालेला आहे. म्हणून या ठिकाणी वैकुंठवासी झाले तुकाला, गुरुदीपकाने गाणं लिहिलंया, गुरुदीपकाने गाणं लिहिलंया. अरविंदी भजनी गायलया, अरविंदी भजनी गायलया. हो जिंदगी चर्चा तुमची हो बुवा, नावाला तुमच्या म्हणाली. जिंदगी चर्चा तुमची हो बुवा, नावाला तुमच्या म्हणाली. धन्यवाद. खरोखरच तुमच्या सर्वांचा आभार मानतोय आणि आमची गणेश थांबले आता गझलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी मनोरंजन करते.